नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नाना ऊस तंत्रज्ञान. आज बघा, त्या ऊसाला साधारण 10.5 महिने झाल्यात आहे. पेटा मोडल्यापासून हा 8.5 महिन्याचा ऊस आहे. मी नेहमी वारंवार शेतकऱ्याला सांगत असतो की बाबा हो, बघा ह्याचं फुटवं, त्या ऊसाची क्वालिटी हा एवढ्या नीटनं जर ऊस दाबला तर ऊस पडते का बघा. हा एवढी ताकद लावण्याची जागा सोडते का बघा. आज या ऊसाला 30 ते 40 फुटवा येतं. फुटव्याची साईज दाखवा. फुटव्याची साईज बघा, त्या वॉटर शॉटच्या क्वालिटी बघा. म्हणून नेहमी मी शेतकऱ्याला काय सांगत असतो, बाबा हो पातळ ऊस लावा. एका एका बेटाला 25, 30, 40 फुटवं काढा. पण काय बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या लक्षात बसलंय. पण शेतकरी भावांनी एक कृपा करावं, की फोन करत असताना शेतकऱ्यांनी फक्त काय त्यांचं बोलणं आहे ते थोडं मापाचं सांगावं. मला दिवसभर फोन लय असतात. फोन लय असल्यामुळं मला काय सगळ्या शेतकऱ्याचा फोन घेणं व्हाय नाही. साहजिक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या रानात आज ऊस लावायला जातोय. एका एका दिवसात शेतकरी भावांनो 10-10 ठिकाणी 20-20 ठिकाणी गाड्या खाली होती. आता मी कुठपर्यंत जाऊ शकतो, कुठपर्यंत पळू शकतो. तुमचा फोन पहाटापासून फोन चालू असतात, रात्री झोपेपर्यंत फोन चालू असतात. फोनला पण जरा टायमिंग ठेवा. आणि बोलत असताना मला नाईलाजाने बोलत बोलत कॉल कट करावा लागतो. परत शेतकऱ्याला वाटते की ना आपला बोलत बोलत कॉल कट करतो. फक्त बोलत असताना थोडं मापात बोला. फोनचं टायमिंग कुठतरी ठेवा. आणि शेतकऱ्यांनी थोडंसं त्यांचं सुद्धा उत्पन्न डबल टिबल वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जरा सहकार्य करा. शेतकऱ्याने गाड्या थांबवणं, गाड्याची तिथं ड्रायव्हरला वाट बघायला लावत बसणं, त्याला पुढच्या 4 शेतकऱ्याच्या घरात ऑटो टाका जायचं असते तर पैसे लवकर अडकून ठेवणं, पर गाडी खाली केल्या 2-2 तास त्याला घरी चल, रानात चल असं फिरवणं. त्या गोष्टी शेतकरी भावानं करू नका. ह्याची गरज तुम्हाला सुद्धा लक्षात घ्या. म्हणून मी वारंवार शेतकऱ्याला काय सांगत असतो, की तुम्ही सुद्धा थोडं सहकार्य करत चला. तुम्ही माझ्याकडून लागण करताय, मी तुमची लागण करतो. आपण एकमेकावर काहीही करत नाही. त्याची गरज मला घ्या शेतकरी भावानो. म्हणून शेतकऱ्यांना मी वारंवार काय सांगत असतो, की थोडं तिथं आता मी सांगा एका ठिकाणी 10 ठिकाणी जरी असेल तर मी तरी ऊस लावाय किती ठिकाणी जाऊ शकतो, लेबर किती ठिकाणी येऊ शकतो. शेतकऱ्याला मी सांगत असतो, बाबा तुमच्या पगारी मी तिथे देतो, तरी सुद्धा शेतकरी सहकार्य करायला तयार नसतो. ना तुमच्याच बायानं. आता मी आज जर आज गाडी 15 ठिकाणी खाली झाली तर 15 ठिकाणी मी बाया कशा पोच करणार आहे. एक गाडी ह्या जिल्ह्यात असते, गाडी दुसरी एक दुसऱ्या जिल्ह्यात असते. तर शेतकरी भावाने सुद्धा कृपा करून थोडं समजून घ्यावं. आणि जरा व्यवस्थित थोडंसं हे करावं. ड्रायव्हर लोकांना लय त्रास देऊ नये. गाड्या लय उशीर थांबवू नये. गाडीवाल्याला एका एका गाडीवाल्याला 5-5, 4-4 शेतकऱ्याची रोपं असतात एका एका गाडी. तर जरा थोडं शेतकरी भावानं सहकार्य करत चला. आणि ज्याला गरज आहे त्यांनीच इकडे माझ्याकडे या. ज्याला गरज नाही त्यांनी अजिबात माझ्याकडे फिरकू सुद्धा नका. तुमच्या तुमच्या पद्धतीने काय असेल ते मला काय त्याचं काय देणं घेणं नाही. पण फक्त शेतकऱ्यांनी हे करत बसा. जय बाळूमामा, जय मनोहर मामा, जय श्रीराम.